पुन्हा एकदा जाणार आहोत. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णा, 23 ठिकाणी मतमोजणी मुंबईमधली होणार आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल? कारण सांगण्यात आलेलं आहे स्पष्टपणे की मुंबई महानगरपालिकांचा निकाल यायला उशीर लागणार आहे. वृषाली, आपण पाहतोय की राज्यात 29 महानगरपालिकांचा निकाल आज होतोय. मात्र सगळ्यात जास्त लक्ष लागून राहिलेले ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे. आणि मुंबई महानगरपालिकेवरती गड कोण राखणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. दादरमधलं डिसिल्वा स्कूलच्या बाहेर आपण पाहतोय की एकूण 182 ते 192 असे 10 वॉर्डचं मतमोजणी जी आहे ती होणार आहे. आणि या दादरचा परिसर हा खरं तर ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथे नेमकं वर्चस्व कोणाचं याची देखील उत्सुकता तर शिगेला पोहोचलेली आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 10 वाजल्यापासून सुरुवातीचा अर्धा तास हे पोस्टल मतदान जे आहे त्याची मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर ईव्हीएमचं मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र पहिल्यांदा जी मतमोजणी सुरू होते त्यामुळे यंदा जी सिस्टीम केलेली आहे त्यानुसार पहिले 2 वॉर्ड म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती 2 वॉर्डची मतमोजणी एकाच वेळेला सुरू करण्यात येईल. म्हणजे 23 मतमोजणी केंद्र मुंबईमध्ये आहेत आणि 23 मतमोजणी केंद्रावरती 227 जागांचे निकाल हे टप्प्याटप्प्याने पाहायला मिळणार आहेत. मात्र एका मतमोजणी केंद्रावरती सुरुवातीच्या वेळेला एका वेळेला 2 वॉर्डची मतमोजणी पूर्ण होईल आणि 2 वॉर्डचा निकाल हा पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतरच पुढच्या 2 मतमोजणीला सुरुवात होईल. अशा टप्प्याटप्प्याने हे निकाल येणार आहेत. त्यामुळे निकाल क्लिअर व्हायला म्हणजे स्पष्ट व्हायला संध्याकाळपर्यंत चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं. आणि आतापर्यंतचे आकडे म्हणजे एक्झिट पोलचे जे आकडे कालपासून आलेले त्यामध्ये जर आपण पाहिलं तर